हाय हॅलो नमस्कार, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले। तर आज आपण बनवतोय पनीर मटर, तेही एक वेगळ्या पद्धतीने, एक युनिक पद्धतीने। तर मग चला बनवूया। तर तुम्ही बघू शकता इकडे मी कांदे भाजून घेते गॅसवरती। तर इकडे मी कांदे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला वेगवेगळे सेपरेट करून घेतलेत। तसंच मी टोमॅटो पण भाजून घेते, कारण आपण ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजून घालणार आहे। त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि एक युनिक टेस्ट लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर इकडे मी टोमॅटोही भाजून घेतलेला आहे आणि मी त्याला चाकूने चिरून घेते। तर इकडे मी टोमॅटो अशा प्रकारे चिरून घेतलाय, कांदाही भाजून घेतलाय, तसं ओले वाटाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर आणि लसूण घेतला। हेही तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल, पण मी भाजून नाही घेतला, फक्त लसूण घेतला बारीक आणि पनीरचे छोटेसे पीस करून घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम इकडे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर आहे तर ती बारीक करून घेतली। त्याच भांड्यामध्ये नंतर मी कांदा घालून घेतला, कांदाही बारीक करून घेतला। कांदा बारीक केला की पूर्ण काळा मसाल्यासारखा रेडी होतो तो। तर बघू शकता कांदा बारीक झाल्यावर त्याचा कलर कसा दिसतोय, तोही इकडे मी काढून घेतला। आणि त्याच भांड्यामध्ये लगेच मी टोमॅटो जे आपण भाजून घेतलं होतं तर तेही घातलं, तेही बारीक करून घेतलं। तर इकडे आपले मसाले बारीक करून झालेले आहेत। तर इकडे एक कढई गरम करायला ठेवली। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये मी 2-3 चम्मच तेल घालून घेतले। तेल मी जास्त का घातले, कारण मी यामध्ये पनीर भाजून घेणार आहे, जे थोडंसं पनीर तळून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पनीर तळून घेतलेलं आहे। इकडे एका टोपामध्ये मी पाणी गरम करून ठेवलंय, त्यामध्ये हे पनीर काढून घेते। पाणी कोमट करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पनीर टाकून घ्यायचं, त्यामुळे पनीर हे वेगळं होत नाही, ते एकदम म्हणजे की पकडून राहतं। नाहीतर कच्चं पनीर असेल तर ते वेगळं होतं। तर त्याच तेलामध्ये मी पुन्हा 2 तेजपत्त्याची पाने टाकले आणि थोडंसं जिरे टाकले आणि कोथिंबीर आणि लसूण जो बारीक कट करून घेतला होता तर तो घालून घेतला। त्यालाही चांगलं परतून घेतलं। लसूण मी चांगला भाजून घेतला नव्हता, त्यामुळे त्याला मी चांगला परतून घेतला। त्यामध्येच मी कांदा जो बारीक कट करून म्हणजे भाजून वाटलेला होता तर तो घालून घेतला आणि त्यालाही 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला परतून घेतला की त्यामध्ये जे टोमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे तर ते घालून घ्यायचं, त्यालाही यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। मसाले 1-2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहे थोडीशी हळद, तसंच थोडंसं धने पावडर आणि थोडासा गरम मसाला। अर्धा चम्मच मी धने पावडर आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि तोही यामध्ये आता मी मिक्स करून घेते। पनीरची भाजी पूर्ण काळ्या मसाल्यात जशी आपण बनवतो तशा प्रकारे जी भाजी होते, पूर्ण काळी भाजी दिसते आणि खाताना पण खूप युनिक अशी टेस्ट लागते। तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी नक्की खाऊन बघा आणि करून पण बघा, खूप छान अशी टेस्ट लागते। तर इकडे मी मसाले चांगले परतून घेतले आणि नंतर यामध्ये मी थोडासा घालून घेते जो आपला पनीर बटर मसाला आहे मिक्स माझ्याकडे। गोडा मसाला पण गोडा मसाल्यासारखी याची टेस्ट लागते, तर तो 1 चम्मच मी अंदाजाने घालून घेतला आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला। आणि यामध्ये मी आता घालते 1 चम्मच घाटी मसाला आहे। हा तुम्हाला घालायचा असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल। आणि त्यानंतर हे सर्व मी 1 ते 1.5 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवले आणि त्यामध्ये मी चांगलं हे परतून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये जे आपण ओले वाटाणे आहेत तर ते घालून घेतले, तेही चांगले मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये, त्यालाही 1 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। आणि आता आपण यामध्ये घालणार आहे पाणी। मसाला आधी चांगला भाजून घ्यायचा, त्यानंतरच पाणी घालून घ्यायचं। तर ज्यामध्ये आपण पनीर काढून ठेवले होतं तर तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते।
तर इकडे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण मसाले चांगले शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी फास्ट केली आणि त्यानंतर मी मसाले थोडेसे म्हणजे गॅसला भाजीला उकळी आणून दिली आणि नंतर आपण गॅसची फ्लेम स्लो करणार आहे. आणि आता शेवट यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. मीठ घालून घेतल्यानंतरही मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता 1 ते 1.5 मिनटं याला चांगलं परतून म्हणजे शिजवून घ्यायचं, जेणेकरून आपले मसाले आणि वाटाणा आहे तो शिजला गेला पाहिजे. तर इकडे मी त्याला 4 मिनटं चांगलं 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे मसाला आणि वाटाणे. आपला वाटाणा आणि मसाला चांगला शिजलेला आहे. तर यामध्ये लास्टला आता आपण घालणार आहे पनीर, जो आपण साईडला तळून ठेवला होता. तर तो पनीर घालून घेतला यामध्ये आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 2 मिनटं त्याला आपण पुन्हा शिजवून घेतलं. तर इकडे आपले भाजी पनीरची आणि मटार पनीर रेडी झालेलं आहे. तर यामध्ये मी घालून घेते वरून बारीक अशी कोथिंबीर चिरलेली आहे, तर ती घालून घेतली आणि त्याला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते. तर कसं झालं आहे मटर पनीर हे वेगळ्या पद्धतीने हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.